मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण अद्रकचा मागे व्हिडिओ टाकलेला होता आणि आज परत दुसरा व्हिडिओ टाकतो आपण अद्रक शेतीचा. तर आता आपला अद्रक आपण 1 जूनला लावलेलं होतं. तर आज आपल्याला म्हणजे 1 जून आणि आज परत जवळजवळ आता जुलै महिना चालू आहे. तर आता आपल्याला वर 7-8 दिवस झालेले. आज 8 तारीख आहे आज. तर अशा प्रकारे आपला अद्रक फुटून आलेलं आहे. मित्रांनो, बघू शकता असा जबरदस्त असा फुटवा निघलाय माझ्या अंदाजानुसार. आता जे जाणकार शेतकरी ते तर अद्रकात जे एक्सपर्ट शेतकरी ते जास्त सांगू शकतील. तर अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे. याला आपण एक मध्यंतरी राऊंडअपची पण फवारणी केलेली आहे आणि एक आपण ड्रिल्चिंग पण केलेली आहे. तर ड्रिल्चिंगमध्ये आपण डॉक्टर बाविस्करांचं प्रिझम आणि जर्मिनेटर वापरलेलं आहे आणि एक बुरशीनाशक वापरलं रोको, आणि एकदम असा अतिशय चांगला रिझल्ट मिळालेला आहे. मित्रांनो, हे बघू शकता स्टंप तुम्ही, एकदम असा जबरदस्त स्टंप निघलेला आणि अद्रक एकदम असं दाट संख्या निघलेली. आपण ड्रिल्चिंग पण त्याची केली, आपण ते व्हिडिओत पण सांगितलं होतं. आपण ड्रिल्चिंग हार्मोनी आणि याची केली ते जर्मिनेटरची, आणि त्याच्यामध्ये वॉटर घेतलं होतं. ज्या वेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस बीज प्रक्रिया चांगला रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. आणि आपण अद्रक शेतीला पण चांगलं नियोजन करणारे आणि नक्कीच आपण चांगलं उत्पन्न काढणारे. तर अशा प्रकारे आपलं नियोजन चालू आहे मित्रांनो. आपलं अद्रक कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर सांगा जाणकार शेतकऱ्यांनी. आपण फुटवे बघू शकता, एक सारखे असे फुटवे निघले. एका कंदाला मी उकरून बघितलं जवळजवळ 5, 6, 4 असे कंद निघाले, कोंब निघले आणि एकदम असं फ्रेश वाटतंय अद्रक. आता पाऊस पण होऊन गेलेला, आपण त्याला आता लवकरच 2 दिवसात फवारणी पण करणार आहे. आणि जे आपण डॉक्टर बाविस्करांचं प्रोडक्ट वापरलं ते अतिशय चांगलं आहे. बऱ्याच मित्रांनी वापरा, आणि ज्यांनी वापरलंय त्यांचे पण मला नंतर कॉल आलेले. ज्यांचं जे जर्मिनेशन होत नव्हतं त्यांनी जमिनीमधून दिल्यावर पण चांगलं फुटवे झालेले आहे. कारण आपल्याला भरपूर असे कंपनी औषध वापरतो, पण आपल्याला ज्याचा रिझल्ट येणार आपण ते नक्कीच सांगणार आणि आपल्या मित्रांपर्यंत तो व्हिडिओ आपण पोहोचवणार. तर हे बघा मित्रांनो, आपण याचे शेणखत पण भरपूर वापरलेले. आपण मागच्या पण व्हिडिओ सांगितलं. आपण जवळजवळ हा 35 गुंठ्याचा प्लॉट आहे. याला 6 ट्रॉली शेणखत पण वापरले, बेसल डोस पण भरलेला आहे. आता पण आपण एक अजून 8 दिवसांनी लागले तर भर लावणार आहे परत, आणि मग बेसल डोस भर लावताना टाकून देणार आहे. अजून निंदून घ्यायचं आपल्याला, निंदणी करून घ्यायची. काही अद्रक आपलं येतं आहे अजून वर. हे बघा, अजून जे काही कोंब शिल्लक राहिलेले होते ते पण येत आहे वर. अजून एक 4-5 दिवसात पूर्ण अद्रक 100% वर येऊन जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला आपली अद्रक शेती कशी वाटली जरूर कळवा, आणि तुमच्याकरता लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. आणि आपला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. रामकृष्ण हरी.